शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। व्हेरी वेल. आशयशने स्वाध्याय सुंदर रीतीने प्रेझेंट केलं हे आपल्याला सांगायला नकोच आहे. म्हणजे ऐकणाऱ्या माणसाच्या मनात उत्साह निर्माण झाला पाहिजे त्या विषयाबद्दल. आणि त्याच्यासाठी जे काही वाङ्मय आहे, रेफरन्स मटेरियल, जी ज्ञानेश्वरी आहे, त्यातलं असं सिलेक्टेड घेऊन प्रेझेंटेशन केलेलं आहे. आपण स्वाध्याय ऐकताना हे पण बघतो आहोत की त्याचा आस्वाद घेतो, विषय पण समजून घेतो, पण त्याबरोबर स्वाध्यायाचं प्रेझेंटेशन कसं करावं हे पण आपण याच्यावरनं शिकतो आहोत. जसं आजचा स्वाध्याय होता तो विषय अतिशय किरकोळ होता खरं सांगायचं तर. पवित्र जागेवरती बसावं, शुचोदेश प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मना. आपलं आसन स्थिर असावं, फार उंच नसावं, फार सखोल नसावं. त्याच्यावरती चैल अजिन कुश, म्हणजे सगळ्यात खाली कुश, वरती गवत नव्हे. उलटा सिक्वेन्स आहे. म्हणजे उलटीकडून सांगितलं की चैल म्हणजे धूतवस्त्र, त्याच्या खाली अजिन म्हणजे हरणाचं कातड, आणि त्याच्या खाली कुश. अशा प्रकारचं असावं. एवढंच खरं तर ते विषय म्हणजे श्लोकामध्ये आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी कमालच केलेली आहे. पावला पावलावरती पाण्याची सोय असावी, त्याच्यामध्ये असलेले जे पाणी असावं ते अतिशय स्वच्छ असावं आणि उत्तम असावं. त्याच्यानंतर आता आशुतोषने सांगितलं त्याप्रमाणे आपला मुलगा चाललेला आहे वनामध्ये, त्याची सोय काय करायची. तर तिथं सगळ्या झाडांना फळं लागलेली असावी, आणि फळं काय, मुळं सुद्धा गोड असावी. असं नाही म्हटलं, मुळं सुद्धा गोड असावी. म्हणजे एक वेळ फळं काढायचा त्रास नको, मुळं घ्या, खा, पण ध्यान करा. हे सांगायचंय पुढे. ते इतकं सुंदर वर्णन आहे ज्ञानेश्वरीतलं. एक तर तुम्हाला ते तत्वज्ञान म्हणून समजून घ्यायचंय, योग प्रक्रिया म्हणून समजून घ्यायचंय. याच्याबरोबर त्याचा एक ज्ञानेश्वर महाराज हे जातिवंत कवी आहेत अंतःकरणाने. असं काव्य झटकन प्रगट होतं त्यांचं. माऊली पण आहेत. आता इथं त्यांचं माऊलीत्व प्रगट झालेलं आहे. किंवा हे आपलं बाळ दहाव्या वनात जाणार आहे तर त्याची काय काय सोय तिथं असली पाहिजे. खूप पूर्वीच्या काळातलं हे वर्णन आहे. आता कोणी अशा प्रकाराने वनात वगैरे जाऊन ध्यान करणार ही रेअर पॉसिबिलिटी आहे एकतर. आणि जर का अशी सगळी सोय तिथं असेल तर त्याचे चार्जेस पण सॉलिड असतील. मी तुम्हाला नक्की सांगतो.
त्यामुळे त्यामुळे ही गोष्ट जी नैसर्गिक अशी जी पूर्वीच्या काळामध्ये ठिकठिकाणी असते, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे व्हेजिटेशन होतं जे काही त्याला खूप बदललंय, पण तो त्याच्याबद्दल आपण तक्रार करत बसण्यात काही अर्थ नाही. एक तर आसन नीट घातलं पाहिजे. एक आपल्याला पहिली आसनापासून सुरुवात आहे. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिर आसन असलं पाहिजे. दुसरं आत्मनाह असा शब्द वापरलाय, आपलं आसन. तर पूर्वी काय व्हायचं की आपलं आसन आता कुठे घेऊन जाणार प्रत्येक ठिकाणी, तर मी एक धुतवस्त्र घेऊन जायचो आपलं. कुणाच्या इकडे गेलं तरी त्याचं आसन आहे आपलंच समजायचं, घेऊन जायचं नाही. त्याच्यावर ते धुतवस्त्र टाकून द्यायचं. आता तेही करण्याची आवश्यकता वाटत नाही, परंतु अगदी पहिली प्रक्रिया अशी होती. पण आपलं आसन असावं असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणण्याचं कारण असं आहे की जोपर्यंत आमचं ध्यान नीट मार्गी लागत नाही तोपर्यंत या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. आपण आपली ध्यानाची जागा ही स्वतःच ठरवली पाहिजे. आपल्या घरामध्ये प्रत्येक वेळेला वनात कुठं जाणार आणि मोर कुठं आणणार नाचायला आणि काय काय करणार. एखाद्या वेळेला असं कुठेतरी साईट सीइंगला जाऊ शकतो, परंतु त्यावेळेला तिथं कुठेतरी ध्यान करू शकतो. हे गोष्ट पण रेअर आहे. परंतु शेवटी काय की हा भाग रोज करायचा आहे. त्या काळामध्ये अशी पॉसिबिलिटी होती की मुलं म्हणजे वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांची मुंज झाली की त्यांनी अध्ययनाच्यासाठी म्हणून गुरुगृहामध्ये जायचं. आणि गुरुगृह जी असायची ती सगळी अशा प्रकारच्या वातावरणाची असायची, म्हणजे नैसर्गिक वातावरणाच्या. म्हणजे ही जी गुरुसंस्था होती, इंग्रजांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर ही त्यांना असं त्यांच्या तज्ज्ञांनी असं सांगितलं की जोपर्यंत ही गुरुकुल संस्था आहे भारतामध्ये तोपर्यंत भारताचं तुम्हाला काहीही करता येणार नाही, त्यांचं काहीही बदलता येणार नाही. असं त्यांच्या संशोधन करणाऱ्या शिक्षणशास्त्रज्ञांनी सांगितलं की त्यांची गुरुकुल संस्था आहे इतकी स्ट्रॉंग आहे. तर मुलांचा शिक्षकांच्या बद्दलचा असलेलं प्रेम, आदर आणि त्यांच्या सांगण्यावरती विश्वास आणि हे जे सगळं काही होतं भारतामध्ये, ती पहिल्यांदा तुम्ही गुरुकुल संस्था मोडून टाका. त्याशिवाय या भारताचे लोक पाश्चात्य गोष्टींच्याकडे वळणार नाही. आणि मग त्यांनी त्या पद्धतीने करायला सुरुवात केली आणि ती गुरुकुल संस्था मोडून टाकली. आणि मग नंतर जे बदल झाले ते बदल झाले, परंतु तरी देखील खूप फास्ट भारत बदलला नाही, कारण की खूप वर्षांपासूनचे संस्कार होते आणि अजूनही आंतरिक संस्कार भारतीयांचे तसेच आहेत. मी जगामध्ये अनेक ठिकाणी फिरलेलो आहे आणि मी ज्यावेळेला आपली माणसं बघतो त्यावेळेला असं लक्षात येतं की अरे तोच हिंदू आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच गोष्टी आहेत. कुठेही गेलं, पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मराठी माणूस कुठेही गेला आणि तो कितीही नास्तिक अमुक तमुक वगैरे असला तरी पुंडलिक वरदा हे त्याने ऐकलं की त्याच्या तोंडातून हरी विठ्ठल येणारच. हा जो संस्कार आहे, हा संस्कार वर्षानुवर्ष आमच्यावरती आहे. पण पूर्वीची ती गुरुकुल संस्था होती, त्याच्यामध्ये सगळं शिकवलं जात होतं. ते बसायचं कसं, ध्यान कसं करायचं, ही गोष्ट नवीन नव्हती. त्या गीतेने सुद्धा हे थोडक्यात आवरलेलं आहे. त्यांनी एक्झॅक्टली कशा रीतीने बसा, काय करा, कशी मांडी घाला, अमुक करा तमुक करा, हे काही सांगितलेलं नाही. याचं कारण त्या काळात ते सगळ्यांना माहिती असायचं. आता जर आपलं ध्यानयोगाचं पुस्तक जर तुम्ही बघितलं
तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे की तुम्ही आसन घालताना पहिल्यांदा डावा पाय जो आहे तो शरीराच्या अगदी जवळ घ्या, टाच त्याची शरीराच्या मध्यभागी घ्या, त्याच्यानंतर ती जवळ घेऊन टाच आणि नडगीचं हाड यांच्यामध्ये असलेल्या जागेमध्ये दुसऱ्या पायाच्या नडगीचं हाड बसेल असं करा आणि सरळ बसा. हे आसन तुम्हाला जमलं की तासन तास हलायची आवश्यकता वाटणार नाही. अर्थात एवढा वेळ नसेल आपल्याला, परंतु आसन मात्र स्थिर असण्याची आवश्यकता आहे. आचार्यांनी सांगितलं होतं बरोबर की भांडं हल्लं की आतलं पाणी हलणार, त्यावेळी शरीर हल्लं की आतमध्ये मन आहे ते हलणार. पण हे लक्षात ठेवायचं की प्रत्येक गोष्ट ही आपण थोडीशी तारतम्याने घेतली पाहिजे. की एकदा बसलं की बसलं, काही अजिबात हलायचं नाही असं ठरवायचं आणि शक्यतो नाही करायचं. शक्यतो हा शब्द नेहमी वापरा. ॲज फार ॲज पॉसिबल हा आपला मंत्र असला पाहिजे प्रामाणिकपणे. हा ॲज फार ॲज पॉसिबल हलायचं नाही. पण तुम्ही कसं तरीच बसलात आणि कदाचित दुखायला लागलं आणि काय ध्यानाचा तुमचा अनुभव, मुंग्या येतात पायाला मुंग्या येतात हा अनुभव ध्यानाचा, बाकी काही नाही. याचं कारण असं आहे की आसनच नीट नाही घातलेलं. मी आता खूप जगभर प्रवास केलेला आहे आणि ठिकठिकाणी ध्यान योग सांगताना मी असं बघितलं की नुसतं जर का आसन घालायला नीट सांगितलं नाही आणि शिकवलं नाही आणि ध्यान सुरू केलं तर 5-10 मिनिटातच लोक चुळबुळ करायला सुरुवात करतात. कारण की त्यांना ती बसायची सवयच नसते. कारण की टेबल खुर्चीवरती बसायची सवय झालेली आहे, खाली बसायची सवय नाही, मांडीच घालता येत नाही कित्येक जणांना असं पण आहे. मग मी वेगवेगळे पर्याय काढले किंवा जर बसायचंच असेल, मांडी घालायची नसेल तर वरती बसला तर मांड्या जमिनीला समांतर राहतील एवढंच सपोर्ट तुम्ही पायाला घ्या. मग उतरत्या मांड्या असता कामा नाहीत किंवा चढत्या असता कामा नाहीत. मग तुम्ही अशा मांड्या ठेवा बरोबर पॅरल टू ग्राउंड. त्याच्यासाठी एक तर पायाखाली काहीतरी घ्यायला लागेल किंवा सीट खाली काहीतरी घ्यायला लागेल आणि मग तुम्ही बसा. गुडघे तुम्हाला वाकवून बसवता येत नसेल, वयाच्या तुम्ही पण होत नाही. शेवटी काय आहे ना की सायन्स या दृष्टीने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. प्रत्येकाला तो नियम लावता येणार नाही, त्याच्या वयाप्रमाणे तो तसा बसू शकणार नाही, त्याच्या गुडघ्याचा प्रॉब्लेम असेल तर नाही घालाच त्याची वाटच नाही. याच्याशिवाय वाटत असं नाहीये. कारण की लक्ष कुठं आहे तर मांडीशी लक्ष नाहीये, इथं लक्ष ठेवायचं आपल्याला. मांडीशी लक्ष जाऊ नये याच्यासाठी असं नीट पाहिजे. शरीराला नीट का ठेवायचं तर शरीराकडे लक्ष जाऊ नये म्हणून. तुफान 10 बटाटे वडे खाऊन आलं, घाला किती नीट असून ते थोड्या वेळामध्ये वाकणार आहे. मग पोट हलकं ठेवलं पाहिजे, शरीर नीट ठेवलं पाहिजे. या सर्व गोष्टी कंडिशन कशासाठी आहेत तर त्याची आठवण येता कामा नये. आतून उंच बसू नये, स्थिर असलं पाहिजे आसन. या सगळ्या गोष्टी मी तर खूपच अनुभव घेतलेले. तुम्हाला म्हणजे एकदा काय आलं माहिती की कुठवर गेलो चिपळूणला आणि मग त्या ठिकाणी एका ठिकाणी बसायची व्यवस्था माझी केलेली होती, समोर साधक वर्ग आणि जरा किंचित शरीराची किंचित स्नायूंची हालचाल किंवा असं आपण करतो की नाही ते झालं की ते असं हालायचं. म्हटलं काय झालंय तर तो सोफा कम बेड होता आणि तो त्याला चाकं होती. कुठलं ध्यान झालं ते आलो नाही याच्याकडे लक्ष. म्हणून स्थिर आसन आत्मना की बाबा चाका असलेले सभागम बेडवरती बसू नये असं कुठं सांगणार होता ज्ञानेश्वर महाराज किंवा भगवद्गीता. तर अशा अनुभव येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही झोपाळ्यावरतीच बसले ध्यान करायला.
करू नका तसं की ज्यामुळे तुमची हालचाल होणार नाही, असं शक्यतो बघा. म्हणून स्थिरता ही आवश्यक आहे. सरळ नसणं आवश्यक आहे, पोट जड नसणं आवश्यक आहे. हे सगळ्या पूर्व गोष्टी आहेत. कारण की सूक्ष्माने जायचं आहे ते आपण स्थूलातनंच जात असतो. डायरेक्ट सूक्ष्मामध्ये आपण जाऊ शकत नाही. काही काळानंतर सवय लागल्यानंतर आपण वाटेल त्या परिस्थितीमध्ये त्या अवस्थेमध्ये जाऊ शकतो. परंतु ज्यावेळेला आम्ही त्याचा अभ्यासाची सुरुवात करतो त्यावेळेला ती नीट समजून घेऊन शास्त्र काय आहे हे समजलं पाहिजे आणि हाऊ टू अप्लाय इट आपल्यासाठी म्हणून. मग आपली कंडिशन जी असेल त्याप्रमाणे करायचं. आता एक मुलगा होता तो मुंबईकडचा, उंच मुलगा होता, पण त्याला असं मांडी घालणं ही गोष्ट त्याला जमतच नव्हती. मग तो करणार काय? तो तरुण मुलगा होता, पण शेवटी त्याला सांगितलं की तू खुर्चीवर बसून ध्यान कर, की काही तुला नाही जमत आहे हे, तू खुर्चीवर बसून ध्यान कर. हळूहळू जमलं तर बघ, नाही जमलं तर नाही. कारण की शेवटी आसन हे महत्वाची गोष्ट आहे. असं जरी असलं तरी देखील सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? शरीराची स्थिरता ही सर्वात महत्वाची गोष्ट. आणि ती शरीराची स्थिरता कशासाठी पाहिजे? तर शरीरावर लक्ष जाऊ नये यासाठी पाहिजे. कारण की अधिक सूक्ष्म ठिकाणी आम्हाला जायचं आहे. तर त्यासाठी म्हणून हेच जर का हलत असेल आणि हेच जर का जड असेल आणि हेच जर का आसन स्थिर नसेल तर ती व्यक्ती ध्यान नाही करू शकणार. बहुतेक व्यक्तींचं ध्यान न लागण्याचं कारण आसन स्थिर नसतं हे आहे. मी अनेक ठिकाणी बघितलं 10-15 मिनिटामध्ये सगळा तो जो वाव असतो नवीन तो सगळा हारायला लागतो. याचं कारण की त्यांना सवयच नसते. म्हणून आसन परफेक्ट कसं घालायचं हे आम्ही समजून घेतलं पाहिजे, तसा प्रयत्न केला पाहिजे. आणि नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की एकदा ते परफेक्ट आसन तुम्हाला जमलं, सहजासन ज्याला म्हणतात, मी जे तुम्हाला आता सांगितलं ते एकदा तुम्हाला जमलं की तुम्ही अक्षरशः तासन तास त्याच्यामध्ये किंचितही न हलता बसू शकता. माणसाच्या शरीराची ही सॉलिड कॅपॅसिटी आहे. जर का त्याला एका पर्टिक्युलर आसनामध्ये प्रॉपर जर का बसता आलं, मग काही लोक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आसनांमध्ये पण बसतात. पण हे जे सहजासन आहे हे सर्व सिद्धांनी पण वापरलेलं आहे, म्हणून त्याला सिद्धासन असं सुद्धा म्हणतात. पण अजून एक सिद्धासन आहे की ज्याचा वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी यापुढे याच्यामध्ये केलेलं या अध्यायामध्ये, ती गोष्ट त्यावेळेला आपण बघू की तो भाग आला की मग त्याच्यानंतर ते बघू. पण साधं सोपं असं नसलं पाहिजे. दंड जे आहेत ते शरीराला चिकटलेले असले पाहिजेत, ही महत्वाची गोष्ट. कंपोज ज्या वेळेला आपण असतो त्यावेळेला आपण सिक्युअर्ड असतो. आपण लूज ठेवलं की सिक्युअर्ड नसतो, म्हणून कंपोज असलं पाहिजे. त्याच्यानंतर अशी मुद्रा करू शकतो, पण प्रत्येक वेळेला अशी मुद्रा करून बसेल म्हणजे मांडीवरती असं ठेवून एकाच वेळेला ताण येऊ शकतो. तुम्ही पालथे हात ठेवून बसलात तर तुमचं ध्यान पालथं होणार नाही, याची गॅरंटी मी देतो की असं होत नाही. कारण की शेवटी शरीर स्थिर राखण्याचा भाग आहे आणि थोडीशी हालचाल अलाउड आहे. म्हणजे अजिबात बसलो की हलायचं नाही, हल्ला की गेला असं नाही आहे. म्हणजे हे लक्षात अति कर्मठपणा असतो ना, तशातलं याच्यामध्ये लोक करायला जातात आणि मग ते दातोट खाऊन ध्यान करतात. दातोट खाऊन करायचा हा विषय नाही. अनंत सुंदर गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील याच्या संबंधामध्ये, पण प्रसन्न चित्ताने ध्यान करायला पाहिजे, प्रसन्नतेने ध्यान करायला पाहिजे. मी मागे काही वेळेला सांगितलेलं आहे की हा प्रसंग की माझी नात, आता ती मोठी झाली खूप, पण लहान होती अतिशय, आणि मी ध्यानाला बसायचो तिकडे ऑस्टिनमध्ये, आणि ती इतकी लहान होती, ती पहाटेच उठायची आणि का आई वडील सगळे झोपले असं उठायचे आणि मी ध्यानाला बसत तिथून ती ऑब्झर्व करायची. आणि ते त्या लोकांना कसं आहे ना की त्या पोरांना शिस्त लावतात तिकडे, तर मारत बिरत नाहीत. आपल्याकडे जसं बड तर तिकडे नसतं, ते अलाउड नाही तिकडे. पोरं कंप्लेंट करू शकतात आई बापांच्या विरुद्ध.
तर पण त्यांना ते एक शिक्षा देतात की टाइम आउट, भिंतीकडे तोंड करून उभं राहायचं, टाइम आउट. मग ते पोरं नर्वस होतात भयंकर टाइम आउट दिल्यानंतर, कारण की एक तर अपमान होतो आणि ते टाइम आउट त्यांना सहन नाही होत. 1-2 मिनिटाचं असतं टाइम आउट, 2-3 मिनिटाचं, परंतु टाइम आउट देतात शिक्षा म्हणून. मग त्यांचा मानसिक प्रक्रिया आहे ती. आपल्याकडे एवढं बोललं असतं, तिला एक फटका की काम लागतं, त्या लोकांना तितकंसं माहिती नाहीये. तर पण तरी टाइम आउट देत. तर सांगायची गोष्ट म्हणजे मी पहाटे बसलेलो सगळेजण उठायच्या अगोदर, तर ही पोरगी आली छोटी आणि एकदम लहान होती ती, आणि तिने बघितलं आणि थोड्या वेळाने तिने मला हलवलं. आर यू गिव्हन टाइम आउट? तेव्हा मला लक्षात आलं की आपण चेहरा अतिशय वेडावाकडा करून जायला बसतो. पूर्ण चेहऱ्याने म्हणजे हसत बसू नये, टाईट बसू नये फार, हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही नैसर्गिक प्रोसेस आहे. हे सुद्धा विषय जे आहेत ना, हे विषय खूप तुम्ही जर अभ्यास केलात आणि त्याच्यानंतर त्या ह्याच्यामधनं गेलात की तुम्हाला व्यवस्थित छान अनुभव येईल की मला एकदा आसन जमायला लागल्यानंतर एक मोठी अचिव्हमेंट होते. त्याच्यानंतर त्याच्यासाठी म्हणून काय काय करायला लागतं की कशा रीतीने शरीर हलकं ठेवायला लागतं हे पण मला कळलं पाहिजे. शरीर हलकं असण्याची आवश्यकता आहे. शरीर जड असल्यानंतर तुमचं ध्यान लागणं डिफिकल्ट होतं, कारण की शरीरावरचं जडपणा मनावर ट्रान्सफर होत असतो. हे ऑल द टाइम लक्षात. म्हणून हे खावं का नाही, कुठल्या वेळेला खावं हे ठरवायला लागतं. ध्यानाच्या अगोदर शक्यतो जड पदार्थ नसावेत, पोट जड नसावं हे लक्षात ठेवायचं. आपण खूप दमलेलो आहोत असं नसावं, थोडीशी विश्रांती घ्यावी, फ्रेश असलं पाहिजे आपण ते करण्याच्यासाठी म्हणून. आणि त्यानंतर मग तुम्ही हळूहळू अशा स्थितीत जाता की कोणत्याही अवस्थेमध्ये तुम्ही ध्यान करू शकाल. पण सुरुवात करताना या सर्व गोष्टी पाळण्याची आवश्यकता आहे. सुंदर टॉपिक सुरू झाला आणि आशुतोषने अतिशय सुंदर रीतीने त्याची सुरुवात केलेली आहे ध्यान योगाची. आणि योगायोगाने असं आहे की सध्या मी 6वा अध्याय लिहायला घेतलेला आहे भगवद्गीतेचा. त्यातला सुरुवातीचा कर्मयोगाचा भाग आहे, तो श्लोक चाललेले आहेत, त्यातले 1-2 श्लोक झालेत, दुसऱ्या श्लोकावरती लिखाण चाललंय. तो कर्मयोग थोडासा 5व्या अध्यायातला कर्मयोगाचा भाग थोडा पुढे नेलेला आहे त्यांनी 6व्या अध्यायात. आणि नंतर मग हे ह्या श्लोकाने सुरुवात होते, शुचोदेश प्रतिष्ठाप्य स्थिरमासन आत्मनः श्री भगवान वाच. याच्यापासून तो 6वा अध्याय सुरू होतो. त्यांनी ते कर्मयोगाचं सांगून झाल्यानंतर मग ध्यानयोगाचं सांगायला सुरुवात केलेली आहे. पण हा सगळा जो भाग येतो आपण इतका सुंदर भगवद्गीतेमध्ये आलेला आहे, तितका सुंदर दुसरीकडे कुठेही आलेला नाही. मी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं लिटरेचर योगावरचं वगैरे वाचलेलं आहे. बरंचसं कन्फ्युजिंग आहे, काही वेळेला ते फार कंटाळवाणं पण आहे आणि अद्भुतपणा फार त्याच्यामध्ये शिरवलेला आहे लोकांनी. मूळ भगवद्गीतेमध्ये सांगितलेला ध्यानयोग हा शास्त्रशुद्ध ध्यानयोग आहे आणि आपण जो ध्यानयोग करतो तो मूळ भगवद्गीतेला धरून असलेला ध्यानयोग करतो. त्यामुळे आपल्याला आता जे शिकायचं आहे म्हणजे ध्यानयोगाच्या संबंधामध्ये ते आता या 6 अध्यायांच्या मधनं येईल. पण त्याची सुरुवात अप्रतिम झाली आणि त्याच्यावर आशुतोषला सगळ्यांच्याकडनं धन्यवाद दिले पाहिजे. हरि ओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.